हॅलो, तुम्हा सर्वांना खूप जास्त गुड मॉर्निंग. आजचा व्ह्यू तर एकदम बघण्यासारखा आहे. मस्त पूर्ण ढग इतके छान दिसत आहे ना. हे बघा. चलो आता मी निघते घरी. तर आज मी नाश्त्याला बनवते इन्स्टंट उत्ताप्पे. त्यासाठी मी आधी घेतलं रवा, त्यात टाकली दही, लिंबू पावडर आणि मीठ. मग पाणी टाकून एक बॅटर तयार करून घेतलं आणि मग ते झाकण ठेवून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून दिलं आणि तोपर्यंत वेजीज कट करून घेतल्या. तर आपल्या सर्व वेजीज कट करून झाल्या. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आपलं बॅटर रेडी आहे. तेल आता हा पॅन तापला. मी याच्यावर मग उत्ताप्पे लावून घेईल. आपल्याला हवं तर आपण एकच मोठा पण लावू शकतो किंवा मग छोटे छोटे पण लावू शकतो. आणि छोटे छोटे ना, छोट्या मुलांसाठी छोटे छोटे लावायचे, त्यांना खूप आवडतात. लावण्याआधी यात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट टाकायची ती म्हणजे सोडा. सोडा टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यावर पाणी टाकायचं. सोडा ऍक्टिव्हेट करण्यासाठी करायचं मिक्स. आपलं बॅटर आहे ना असं दिसेल. आपली उत्तप्प्याची एक बाजू झालेली आहे. आता आपण त्याला करूया फ्लिप. तेल आणि हे इन्स्टंट उत्तप्पे एवढे छान लागतात ना. आपल्याला हे उत्तप्पे खाण्यासाठी खास इडलीचं बॅटर बनवायची पण काहीच गरज नाही. रवा आणि दही मिक्स करून पण एकदम छान होतात आणि एकदम टेस्टी लागतात. आता आपण काढूया प्लेट मध्ये. मम्मी तुझं झालंय तर हा मी मम्मीला देऊन देते. चलो तर माझा नाश्ता रेडी आहे. मम्मीला मी देऊन दिला. देऊ तुला अजून अर्धा देऊ. बरं जाऊ दे, तू पूर्ण घे, मी दुसरं लावून घेते. नाही का, खा ना तू, गोळ्या घेऊन घे. चलो आता आपण आपल्यासाठी नवीन लावून घेऊ. आपली प्लेट झाली रिकामी. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. आणि जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर माझं युट्यूब चॅनल देवान्विका व्लॉग्सला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.